उद्या राज्यभरातील गावागावात सगळे सोयरे या अधिसूचनेची सरकारनं अधिसूचना काढली आहे, तिची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक गावातून राज्यभरातल्या गावागावातून सरकारला निवेदनं दिले जाणार आहेत की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावं आणि ते रास्ता रोको करून दिले जाणार आहेत। त्याची सुरुवात उद्या सकाळी 10:30 पासून होणार आहे, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असा त्या रास्ता रोकोचा वेळ आहे। परंतु मराठा समाजाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्याही परीक्षेला काही अडचण नाही आली पाहिजे ही जबाबदारी आपल्यावरती। त्याचबरोबर ज्या मुली आहेत विद्यार्थिनी त्या लिकीबाळी त्यांनाही परीक्षेला जाण्यासाठी अडचण नाही आली पाहिजे, त्याच्या जात धर्म नसतो लेकरामध्ये कधीही, त्यांनाही जायला काही अडचण नाही आली पाहिजे। मुलीमध्ये थोडंसं रास्ता रोकोमुळे जरी शांततेत असलं तरी थोडं मुलींना भीती वाटत असते, त्यामुळं त्यांचेही खूप माझ्याकडे इकडं अंतर्वालीत प्रश्न यायला लागलेत की आम्हाला रास्ता रोकोमुळं परीक्षेला जायला अडचण येणार नाही ना। त्यांनाही आपण स्पष्टपणानं सांगितलेलं की कोणालाही अडचण येणार नाही, अडचण आली तर मराठा समाज तसं तुमची व्यवस्था करणार आहे। त्याचबरोबर मराठा समाजासाठी दुसरी माहिती की महाराष्ट्रभरातून चर्मकार बांधव म्हणजे चंभार समाजाचे बांधव संत रोहिदास महाराजांची जयंती पण आहे, त्यानिमित्तही राज्यभरातून इकडं अंतरवालीकडे येत आहेत की आम्हाला काही अडचणी येतील, पोलिस परवानगी देते असं काय आहे बरंचसं त्यांच्याही जयंतीला मराठा समाजाने साथ द्यावी, सगळ्यांनी त्यांच्याही जयंतीत सहभागी व्हावं। बंजारा बांधवांचाही नाशिक जिल्ह्यात मोठा कार्यक्रम आहे सतीमाता देवीचा म्हणून, त्यांचं ते आराध्य दैवत आहे बंजारा बांधव लम्मानी बांधवांचं। त्यांचंही म्हणणं आहे की आमचं 5 लाख समाज हा आजच शिन्नर म्हणजे नाशिककडं आलेला आहे आजच, आणि आणखीन 3 दिवस तो 27 तारखेपर्यंत येणार आहे। मग रास्ता रोको जर सलग राहिला तर आमच्या लोकांना खूप अडचणी येतील, त्याच्यामध्ये लेकरं बाळ आहेत हे आहेत, त्यांनाही आपण सांगितलं की तुमच्याही गाड्या थांबल्या जाणार नाही आहेत। शेवटी काय मराठा हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, मराठ्यांना न्याय घेताना मराठ्यांनी कधीच कोणावरती अन्याय केलेला नाही आहे, त्यामुळे आपण त्यांनाही शब्द दिलेला आहे की तुम्हालाही अडचण येणार नाही। आणि शब्द देण्याचं कारण पण तसंच आहे की ते येवल्याचं एकटं जर सोडलं तर सगळा समाज आपल्यासोबत आहे, मराठा समाजासोबत आहे, ओबीसी बांधव आहे, सगळा समाज आपल्यासोबत आहे, मुस्लिम बांधव पण आहे। आपल्या रास्ता रोकोमुळं त्यांनाही अडचण नाही आली पाहिजे याची खबरदारी घ्यायची नसता मला एक असं वाटतं की आपण थोडासा जर याच्यात बदल केला तर चांगलं राहील की हे मराठा समाजाने हे जास्त करून लक्षात ठेवावं की आपल्याला परीक्षा वाचून एखादी लेखी बाळीचे पेपर राहिला नाही पाहिजे याची खबरदारी आपल्याला सगळ्याला घ्यायची विद्यार्थ्यांची। 24 तारखेचा जो रास्ता रोको आहे त्याच्यात आपण 11 ते 1 असा जर बदल केला तर म्हणजे कोणाला जर पेपरला जायचं असलं तर अडचण येणार नाही, ही एक बदल अवश्य आपण करावा। अर्ध्या घंट्याने काही फरक पडणार नाही, मराठा समाजानं हा बदल करणं अपेक्षित आहे आणि हे आता ऐन वेळेला सांगण्यात आलंय, त्यामुळे वेळेला काय ऐन वेळेला सांगितलं काय आणि काय सांगितलं त्या वेळेला काय मागं पुढं आपण करू शकतो। आपल्याला न्याय घ्यायचा तसा दुसऱ्याच्यालाही अडचण नाही आली पाहिजे, कारण हे 5-7 समाजाच्या बांधवांचे पत्र इथे येऊन पडलेले हे समाजाचे, आणि हा मोठमोठाला समाज आहे यांनी आपल्याला साथ दिलेली आरक्षणाच्या आंदोलनाला साथ देणारापैकी हे नाही आहेत, यांनी आपल्याला साथ दिलेली यांचंही म्हणणं आहे। म्हणून आपण काय करूया तर 24 तारखेला मराठा समाजाला विशेष माहिती आहे की 24 तारखेला आपण रास्ता रोको आंदोलन करू पूर्ण राज्यभर 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको करू, आणि त्याच्यानंतर 25 तारखेपासून आपण गावात आपल्या गावात आणि शहरात रास्ता रोकोचं रूपांतर जर धरणे आंदोलनात केलं थोड्या दिवसासाठी तर परीक्षांना आणि यांना त्याला अडचण येणार नाही, असं एक माझं वय 25 पासून म्हणजे 24चा एकच दिवस आपण रास्ता रोको करावा। आपण जे सलग रास्ता रोको ठरवला होता 24 ते कायमस्वरूपी, तर त्याच्यात एक समाजाच्या दृष्टिकोनातून पोरांच्या परीक्षेला अडचण येऊ नये म्हणून आणि खूप बांधवांनी आपल्याला साथ दिलेली यांनाही काही अडचण येऊ नयेत म्हणून आपण 24 तारखेला रास्ता रोको घ्यावा ठरल्याप्रमाणे आता, पण 24च्या नंतरचे जे रास्ता रोको आहेत
ते आपण परीक्षा विद्यार्थी त्या लेकीबाळींना खूप म्हणजे ही झालंय. मग ते कोणत्या समाजाचे असेल, आपल्या समाजाची असली तरी आपण तसंच वागू शकतो, लोकांची असली इतरांची तरी तसंच वागू शकतो. त्यांना थोडंसं रास्ता रोकोमुळे भीतीचं वातावरण. तर आपण 24ला रास्ता रोको करावा मराठा समाजानं, कारण हे विशेष आहे. म्हणून या प्रेसचं मराठा समाजानं संपूर्ण व्यवस्थित ऐकावं की याच्यात लेकीबाळींना खूप भीतीचं वातावरण आहे. कारण आपल्याकडून नाही, कोणी दुसरं करेल याची, कारण दुसरे करते ना. आपली जबाबदारी कोणची रास्ता रोको आहे तेवढ्याच पुरती. त्याच्यापासून 50 मीटरवर बी काय झालं तरी मराठीची जबाबदारी नाही, ती सरकारची आणि त्या करणाऱ्याची जबाबदारी राहणार आहे. म्हणून आपण एक थोडासा बदल करूयात की 24 तारखेचा रास्ता रोको 11 ते 1 या वेळेत घ्यावा आणि 24 तारखेचा त्यानंतर 25 तारखेपासून म्हणजे 24ला संध्याकाळीच लगेच केलं तरी चालतंय. संध्याकाळी धरणे आंदोलनात रूपांतर करूयात. ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात असेल तिथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपण धरणे आंदोलनं सुरू करूयात. त्याच्या रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण सगळेजण मिळून. आणि हे लगातार धरणे आंदोलनं सुरू ठेवू, कारण थोडेशा पेपर आहेत, परीक्षा येतात, त्याची अडचण पण लेकराला येऊ नये. आणि काही जणांचे खूप मोठाले कार्यक्रम आहे, सामाजिक, राजकीय नाही. राजकीय आहे ते ठरलेलं 24 पासून ते कायमस्वरूपी. आपल्या दारात एकाही राजकीय पक्षाने यायचं नाही, हे कायमस्वरूपी ठरलेलं, त्यात काय बदल नाही. 3 तारखेचा रास्ता रोको ठरलेला, याच्यात पण काहीच बदल नाही. जो रास्ता रोको ठरलेला आहे तो फायनल, त्याच्यात कसलाच बदल केला जाणार नाही. ताकदीनं 3 मार्चचा रास्ता रोको होणार म्हणजे होणार आणि एकाच वेळी होणार. दुपारी 12च्या दरम्यान राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या वतीनं राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तो एकाच वेळी एकाच ठिकाणी जे मराठा बांधव जिल्ह्यात ठिकाण निवडून त्या ठिकाणी लाखो मराठाच्या समाजाच्या वतीनं होईल. परंतु थोडंसं यामधल्या काळात जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर एक चांगलं राहील की रास्ता रोको फक्त 24चाच करावा आणि त्यानंतर रास्ता रोकोचं रूपांतर लगेच त्याच दिवशी 24 तारखेलाच संध्याकाळीच धरणे आंदोलन आपण आपल्या गावात बसवू. धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं, तेही समजून घ्या. धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं की सकाळी धरणे आंदोलन सुरू झालं की 10 वाजेपर्यंत काही गावातले मुलं मुली तिथं आरक्षणावरती बोलतील. 10च्या आत सरकारचा माणूस कोणी का होईना, मग तो ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा तो पोलीस बांधव असेल किंवा तहसीलदार असेल, त्यांनी निवेदन स्वीकारायला यायचं. 10च्या आत 25च्या नंतर जर 10च्या आत कोणी स्वीकारायला नाही आलं शासनाचा माणूस तर रास्ता रोको करायचा. तो आला नाही म्हणून रोज निवेदन धरणे आंदोलन करून द्यायचं. संध्याकाळी पण जे धरणे आंदोलन गावाच्या वतीनं उभा केलं त्या धरणे आंदोलनात गावात पण संध्याकाळी मुलाचे मुलीचे व्याख्यानं कीर्तनं सुद्धा तुम्ही ठेवा, मराठा आरक्षणावरती जागृती म्हणून. आपण हे थोडासा बदल या समाजाच्या परीक्षा येतात लेकरांसाठी करतोय. काही समाज बांधवांचे काही कार्यक्रम आहेत सामाजिक, त्यांच्यासाठी करतोय, कारण तेही आपल्या आंदोलनात उभा आहेत, आपल्या पाठीशी आहेत. त्याच्यासारखे द्वेष करणारे आपण नाही. ते येवल्याचे द्वेष करता, आपण द्वेष करणाऱ्यातले नाहीत. सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी तर आपण मिळवणारच. रास्ता रोकोचं आंदोलन केलं काय आणि कोणचं केलं काय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपण 100% करणार, त्याच्यात कसली दुमत नाहीये. हे मी आता तुम्हाला 2च बदल सांगितलेत फक्त, की 24 तारखेला रास्ता रोको होणार, त्यानंतर रास्ता रोकोचं रूपांतर लगेच संध्याकाळीच धरणे आंदोलनात होणार. आपण आपल्या मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन गावाच्या वतीनं जनावरं घेऊन सगळ्या याच्यासह बसा म्हणून. आणि हे आत्ता सांगितलंय. परंतु 24ला एकदा रास्ता रोको झाला की 25ला आपण पुन्हा एक अंतरावलीत बैठक घेऊ. रास्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे, फक्त हे माझ्या वतीनं मी समाजाला सांगितलंय. पुन्हा 25ला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल. 25ला पुन्हा तुम्ही 24चे रास्ता रोको करून 25ला 12 वाजता पुन्हा बैठकीला या सगळेजण. 25ला 12 वाजता पुन्हा अंतरवालीत बैठकीला या. आपण काय प्रक्रिया करायची, काय करायचे ठरवू. परंतु मला वाटतं समाजाच्या दृष्टिकोनातून आपण मोठा भाऊ आहे, लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका राहील आपली, की 24 तारखेला आपण रास्ता रोको करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं. सकाळच्याला निवेदन द्यायचं. जसं रास्ता रोको करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून, तसं 10च्या आत निवेदन द्यायचं. जर 10च्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रास्ता रोको करायचा. ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची. मग कारण रास्ता रोको जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे. मग त्यामुळे आपण थोडासा हा बदल करतोय. आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल, आपल्याच बांधवाला रास्ता रोकोचा बदल आपण धरणे आंदोलनात केलाय, म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर
शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर केला आहे। तर 25ला दुपारी 12 वाजता बैठक ठेवली। त्याच्यामुळं 25ला 12 वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतरवालीत आपण यावं, ज्याला शक्य असेल त्यांनी यावं, शक्यतो सगळ्यांनीच या, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल। परंतु हा निर्णय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या, त्या विद्यार्थिनी त्या लिकेबाळी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतोय की त्यांच्यात भीती होऊ नये। कारण काही लोक असे आहेत, आपण मराठा समाज शांततेत करतो, पण काही लोक विदूषक आहेत, जाणून बुजून कुठं रस्त्यात जाळपोळ करणार, काही करणार, मग त्या गाड्या पेटणार, हे होणार, त्या आंदोलनावर पण येणार आणि त्या विद्यार्थ्यांना बिचारीला सुद्धा त्रास होणार। कारण ती आईबाप सोडून शहराकडे परीक्षेसाठी आलेली असती, ती बिचारी लिकीबाळ भीत असती। कारण बऱ्याचशा जणांचे माझ्याकडे असे निरोप आले, तर म्हणून मी तुमच्यापर्यंत निरोप समाजासमोर मांडले। याचा अर्थ हा काय फायनल नाहीये, फक्त 25 ते फायनल आहे। 25ला तुम्ही या, त्याच्यानंतर तुमच्या समक्ष आपण त्याच्यात काही तुम्हाला वाटतच असेल मराठा समाजाला तर बदल करू, परंतु 24चाच फक्त रास्ता रोको। 24 नंतर गावागावात धरणे आंदोलन आणि शहरात धरणे आंदोलनाची तयारी आपण 100% करावी। त्याच्यात काय तुम्हाला न विचारल्यामुळं हा जर बदल मी अचानक केला असेल तर 25 तारखेला अंतरवालीकडे या। या आंदोलनाला धरून हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत हे माहिती पाहिजे। त्याचबरोबर आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का, राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का, या सर्व मुद्द्यावर तुम्हाला 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करायची आहे असा निर्देश दिलेला आहे। नाही, मान्य न्यायालयाच्या बद्दल मी काय बोलणार नाही, कारण त्यांच्या माझ्यापर्यंत आणखीन काहीच आलेलं नाही, न्यायालयाचं अधिकृत माझ्यापर्यंत काहीच आलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर अधिकृत बोलणं योग्य राहील। मला अधिकृत माहिती आल्याच्या नंतर न्यायालयाने मला काय निर्देश दिले, सरकारला काय दिलेत, आमच्यात काही जिथं आम्हाला न्यायाची अपेक्षा तिथं आमच्यात काही भेदाभेद झालाय का, आम्हाला काही आमच्यावरती अन्याय न्यायालयाकडून झालाय का, सरकारला जसं आम्हाला दिलाय न्याय तसंच सरकारला पण दिलाय का। कारण आम्ही तर तुमच्या माहितीनुसार बोलायचं जर ठरलं तर कुठं उद्रेक होईल का, कुठं जाळपोळ होईल का, याची जबाबदारी कोण घेणार, असा जर आम्हाला प्रश्न असेल तर मान्य न्यायालयाने सरकारला पण तो विचारलेला असणार आहे 100%। कारण आम्ही उद्रेक जाळपोळ मराठी करतच नाही आहेत, आमचं आंदोलन शांततेत, ही जबाबदारी आमची, आम्ही शांततेत करतोय। कोणी कुठं पेटविल काही करेन त्याची जबाबदारी आमची नाही, ती सरकारची। आणि सरकारने अधिसूचना काढली तर सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, सरकारने त्याची अंमलबजावणी करावी। आम्ही शांततेतच नाही, कोणतंच आंदोलन करत नाहीत, मान्य न्यायालयाला आमचा शब्द आहे, आम्ही कोणतंच आंदोलन करत नाहीत। आम्ही जी अधिसूचना सरकारनं काढली, मान्य न्यायालयाने त्यांना निर्देश द्यावेत की ते तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी द्या। कारण इथं सरकार आणखीन अस्तित्वात आहे, या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, राज्यपालांचं राज्यपाल पद अस्तित्वात आहे, इथं विधानसभेच्या पटलावरती विधानसभेच्या अध्यक्षांचं पदही अस्तित्वात आहे, इथं जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचं पदही अस्तित्वात आहे आणि इथं सरकार सुद्धा अस्तित्वात आहे। त्यामुळे राज्यात ज्यावेळेस जनता एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी ज्वलंत आंदोलन उचलती, उठाव होतो, त्यावेळेस ती प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची असते। मान्य न्यायालयांच्या अंगावरती ढकलून देण्याची सरकारची काहीच गरज नाही, ही जबाबदारी सरकारनं घ्यायला पाहिजे। मान्य न्यायालयांच्या अंगावरती सरकार ढकलतंय की काय जबाबदारी, अशी यातून शंका येते। मग जनतेला न्याय कोण देणार, जनतेला न्याय कोण देणार, ही जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे। आणि कुठं उद्रेक काय जाळपोळ झाला तर याला आम्ही जबाबदार नाही आहेत, आम्ही शांततेत करतोय, ती सरकारची जबाबदारी, कोण करतंय काय करतंय। मान्य न्यायालयाने त्यांनाही तसे निर्देश द्यायला पाहिजेत। आम्ही तर न्यायालयाच्या शब्दाच्या पुढे कधी जात नाहीत आणि जाणार सुद्धा नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाहीये की न्यायालयाने आम्हालाच अटी शर्ती घालावे, सरकारला सुद्धा त्यांनी सुनावलं पाहिजे की तुम्ही अधिसूचना काढली, तुम्ही जनता विठीस धरायला लागले, गोरगरीब जनता, तुम्ही त्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा। आमचा न्यायालयाला शब्द आहे, आम्ही सगळं राज्यातलं आंदोलनच बंद करून टाकतो, आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅजेट घ्या, त्यांनी दिलेला शब्द आहे आंतरवाली महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ, ते घ्या, आम्ही 1 घंट्याच्या आत आंदोलन आमचं मागे घेतो। आम्ही न्यायालयाचा निर्देशाचा सगळा सन्मान करतो, आदेशाचा। परंतु इथं राज्य अस्तित्वात आहे, राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे। या राज्यात जर काय घडलं तर जनतेची नसणार आहे आणि आमच्याकडून शांततेत आंदोलन। आणि तुम्ही प्रश्न विचारायचा अगोदर तर मी बदल केलाय बी,
न्यायालयाचं तर आमच्यापर्यंत काही आलं पण नाही, आणखीन अधिकृत बी नाही काहीच नाही. तरीही आम्ही माणुसकीचे नातं मराठ्यांना माहिती आहे. मराठे सामाजिक तेढ कधी निर्माण होऊ देत नाही, पण त्याच्या हक्कापासून कधी हटत नाही. सगळ्या स्वाऱ्यांच्या अंमलबजावणीपासून 1 इंच सुद्धा आम्ही हटणार नाही. मग काय जे व्हायचं असेल ते होईल शांततेत. आता आम्ही रास्ता रोको ठेवले होते 24 ते लगातार कायमस्वरूपी अंमलबजावणी होईपर्यंत. आम्हाला समाजाचं थोडी काहीतरी अस्मिता वाटली. हे 10-15 लेटर येऊन पडले तिथं समाजाचे की आम्ही तुमच्या सोबत येत, हमेशाच आमचे थोडेसे अडीअडचणी, त्याच्यात मोठा भाऊ म्हणून समाजाने आम्हाला साथ द्यावी. समाजाने ठरवलं, समाज अडवणारच नाहीये. चर्मकार बांधवाचा असो, बंजारा बांधवांचा असो, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा असो, विद्यार्थिनींना काही मराठ्यांच्या आंदोलनाची भीती नाही. त्यांनी बोलून दाखवलंय आम्हाला. मराठ्यांच्या आंदोलनाची भीती नाहीये. इतर समाजाच्याही मुली आल्या होत्या, मराठ्यांच्या पण आल्या होत्या. त्यांनी सांगितलं ती भीती नाही, पण काही लोक त्याच्या रास्ता रोकोच्या आडून जाळपोळ करतील, मग आम्हाला जायला उशीर होईल का, असं होईल का. कारण ती लेकी बाळी बिचारे भीत असतात. म्हणून मराठा समाजच आम्हीच शाण्याची भूमिका हे राज्य चालवण्यासाठी घेतोय की 24 तारखेचा रास्ता रोको होणार. 11 ते 1 होईल. 1च्या नंतर त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात होईल. गावागावात आणि शहरात शहरात धरणे आंदोलन सुरू होतील. आपण आपल्या ग्रामपंचायत समोर होतील किंवा मंदिरात ज्यांच्या ठिकाणानुसार तिथं होतील. रोज सकाळी जसं रास्ता रोको करून आपण सरकारला सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करा म्हणून निवेदन देणार होतो, तसं रोज सकाळी आपण 9 ते 10च्या दरम्यान सगळ्या स्वाऱ्यांची आपल्या ग्रामपंचायत समोरून म्हणजे धरणे आंदोलनाच्या ठिकाणाहून देऊयात. तिथं स्वीकारायला निवेदन स्वीकारायला शासनाचा माणूस येईल, कोणी काय ना त्याच्याजवळ निवेदन नाही आला तर रास्ता रोको तिथून पुढे 10च्या नंतर पुन्हा रास्ता रोको होणार. मग त्याला जबाबदार सरकार आणि सरकारचे ते अधिकारी नाही आले म्हणून राहणार. रास्ता रोको मग त्यांच्या चुकीमुळे होणार. आणि 25ला दुपारी पुन्हा बैठक लावली. दादा, तुमचे एक सहकारी आहेत बाबूराव वाळेकर यांनी राजेश टोपे आणि जरांगे पाटलांनी आंतरवालीच्या आंदोलनामध्ये दगडफेक करायला लावली, असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सध्याला. ते मागचाच विषय संपला. तो तुम्ही तर कवाचा आणता 4-5 महिन्याचं. सोशल मीडियावर आहे. ते होणारच. ट्रॅप येत ना, ते होणारच. ते देईन ना उत्तर त्याचं उत्तर ते देईन ना. कसा झाला, काय झाला, घेतील ना त्याच्याकडून उत्तर. त्याला माहीत होतं कसं होतं, काय होतं, ते होईलच ना ऑटोमॅटिक. कसं माहीत होतं, काय होतं, त्याला माहीत होतं तर मग त्यालाच कोणी करायला लावलं काय, त्याचे कोणी नेत्याने एखाद्या माहीत असून मग त्यावेळेस का नाही सांगितलं पोलिसांना असं असं घडणार आहे, इतक्या दिवस का दम काढला, त्याच्याच नेत्याने करायला लावलं असेल. मग नसता हे मराठ्यांचे लोक गुतवायचे असते त्याला, असं काही सांगितलं असेल तिकडून वरून. काही असू शकतं, हे ट्रॅप आहे, काही असू शकतं. याच्यात काय, जेव्हा माहिती आहे त्याच वेळेस माहीत होतं म्हणल्यावर त्याच वेळेस पोलिसाला सांगितलं असतं ना. हां, माहीत होतं म्हणल्यावर तिकडूनच हाणायचे सांगितले असते. तू दंगलकरमध्ये जाऊन टाकूतून सगळे, काही असू शकतं. मला काय माहीत नाही त्यातलं. ज्याने व्हिडिओ टाकलाय, ज्याने व्हायरल केलाय त्याला विचारा, तो त्याचं स्पष्टीकरण देईल. काय करायचं ते पोलिस बघतील. मला काय त्याची देणं घेणं नाही. मला एवढंच माहिती आहे, माझ्या मराठ्यांचे डोके टकोरे जाणून बुजून फोडले. चिंधाड्या माझ्या आई बहिणीच्या केल्या, त्या मराठ्यांच्या आई बहिणी होत्या. आणि त्या मराठ्यांच्या आई बहिणींनी दंगल केली असं म्हणणारा या राज्यात मराठ्याचा असू शकतो, ही पहिली घटना आहे. मराठ्यांच्या आई बहिणीचे डोके फोडून त्यांनीच फोडली की काय आणि करायला लावलं की काय, आणि हे डोके फुटलेले माता मावल्या गुतून टाकायच्या. हे मराठ्याच्याच घरातून षडयंत्र घडतंय म्हणल्यावर मला आता त्यातलं डिटेल माहीत नाही. डिटेल आल्यावर मग सांगेल मी. आई बहिणीविषयी काय मराठ्यांच्या भावना पोरांची असू शकते. मग एखाद्याच्या नेत्याचं स्वप्न साकार करायसाठी त्याच्या कोण नेता असेल त्याचं का त्यानेच दंगल करायला लावली त्याच्या माध्यमातून, खूप शंका आहेत मग त्याच्यात. आता त्यातलं मला काय माहीत नाही, त्याच्यामुळे मी ही शक्यता वर्तवली. हे खरंही असू शकतं, खोटंही असू शकतं. मी म्हणलेलो ज्याने टाकलाय त्याला विचारतील. हे ट्रॅप आहेत सरकारचे, पण मी 10% आरक्षण स्वीकारत नाही. किती ट्रॅप रचले भाजपाच्या नेत्यानं, केंद्रीय नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी, तरी पठ्ठ्या तुला म्हणा 10% मी स्वीकारतच नाही. हो, सगळ्या स्वाऱ्यांची ओबीसीतून आरक्षण घेणार, तू छाताडावर बसून घेणार. हो, तू किती हे कार्यकर्ते पेरव, तू केंद्रीय मंत्री जरी असला ना, तू किती हे कार्यकर्ते पेरव, 10% मी स्वीकारितच नाही. कारण ही सुई तू ह्यापर्यंतच येणार आहे, ध्यानात राहू दे तू. आणखीन तरी
मराठी अंगावर घेऊ नको तू. थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस, त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी. मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो. जरा थांब थांब, मराठे घुसले तर बेजारी होईल, थांब जरा. एवढी मंत्रिपदाचे केंद्राचं एकदा दिलंय म्हणून एवढी गरमी नका येऊ देऊ. मराठ्यांचेच लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्त्याच्या हाताने बंद कर. नेमकं कोण आहे हे केंद्रीय मंत्री? ते जर नाही थांबले त्याचा ट्रॅप, तर ते कोण आहे केंद्रीय मंत्री त्याचं नाव असंच सांगन. त्याने कुठं कुठं पेरलंय, काय काय पेरलंय, कोणाला कोणाचे व्हिडिओ टाकायला काय करायला लावले. त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल, किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबवेल. मग रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या सगळ्या परिवाराला सुद्धा. कारण मराठ्यांचं वाटोळं करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्त्याच्या हातानं. मराठी यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार, 100% घेणार. आता त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना, ट्रॅप जाळ रचायला लागला ना, मी 10% स्वीकारावं म्हणून कार्यकर्त्या हाताने, तर त्याला रिंगणात घेणार मराठी. एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊ, त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावेत. त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ती, त्याला माहिती आहे त्याने कोणता कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय. मराठ्याच्या रिंगणात येणं एवढं सोपं नाही, येऊ नको म्हणा. तो आदर आहे मराठा समाजात, आणखीन बी रिंगणात येऊ नको. लोक मुलाहिजा करणार नाहीत, केंद्रीय मंत्री असू नाही तर कोणी असो. मराठ्यांच्याच बाया माणसाचे मुंडके कापायला जर तुम्ही निघालात गुतवायला आणि माझ्यावर बळच तुम्ही 10% आरक्षण जर थोपवणार असलात तर तुमचं हे स्वप्न 10 पिढ्या बी मी यशस्वी नाही होऊ देणार, 10 पिढ्या बी. मग केंद्रीय मंत्री होण्यात राष्ट्रपती होय नाही होऊ देणार. ओबीसीतूनच आणि सगळ्या स्वारीचीच अंमलबजावणी घेऊन दाखवेल. किती पेरेव कार्यकर्ते तू. आणि लय आतलं बोलायला लावू नको मग मला, हे बी सांगतो. मला आतलं बी माहिती आहे सगळं. मग कार्यकर्त्यांपासून तुझं सुद्धा सगळं. रास्ता रोको आहे, त्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. मात्र सरकारकडून सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता षडयंत्र रचलं जातंय, तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काही लोकांना पेरलं जातंय. याचा परिणाम कुठेतरी उद्याच्या रस्ता रोको होऊ शकतो. हे आम्ही सगळे मराठी एकीकून आहे, आमच्यावर परिणाम काय होत नसतो. सगळे मराठी एकीकून आहेत. किती दबाव किती काही केलं, मराठी रस्त्यावर उतरणार फक्त मायामुळे शांत आहेत. नाही त्यांना एका दणक्यात नीट करते ना मराठी. खोटं नाही बोलत मी तुम्हाला, मीडियासमोर बोलतो. एका दणक्यात नीट करते ना यांना सगळ्या त्यांच्या नेत्यासहित. फक्त मी सांगतो शांततेत. नाही तर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. कारण तुम्ही मराठ्यांच्या लोकांच्या विरोधात. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, अरे आपण मराठ्याचे, आपण काय बोलतो याचं तर भान ठेवा. वैयक्तिक मतभेद महाराष्ट्रभर असू शकतात एकमेकाची. ही वेळ आपलेच लोक गुतवण्याची, आपल्याच लोकांना बदनाम करण्याची ही वेळ आहे कधी. त्या आई बहिणीला मार लागलेल्या आई बहिणीला तुमच्या आई बहिणीत बघा ना, जमत नाही का? तुमच्या आई बहिणीला मार लागलेला असल्यावर समाज जर असं म्हणला जमन का तुम्हाला? निघन का दम? काय बोलाता याचं तर भान पाहिजे तुम्हाला. आणि नेत्याला खुश करण्यासाठी एवढं चिल्लर काम. बीड जात पुरी गुतवायची, जात नेत्याला खुश करायसाठी पुरी जात गुतायची. आणि मग त्या जातीच आहेत का तुम्ही? तुमच्यापेक्षा ते इतर परवडले मग. आणि आरोप करणारे मागचे बघितले तुम्ही कोण आहेत? बाबा बाबा बाबा, एकाची हिस्ट्री निघाली बलात्कारी, दुसऱ्याची सकाळ रती कळली मला. ते तर थू म्हणणं सुद्धा बेकार आहे. म्हणजे ते सुद्धा पवित्र आहे बा, थू म्हणणं नाही का ते सुद्धा. काय सरकारने ट्रॅप रचलेत. लढणारा माणूस थांबत नसला त्याला बदनाम केलं जात. आणि माझी निष्ठा माझ्या जातीशी असल्या बदनामी फेदनामीला भेट नाही. कारण मी समाजाला काहीच वाईट केलं नाही, दिलंच आणि आणखीन देणार. यांची काय पोटजळी मला माहीत. पण ज्याच्या त्याच्या नेत्याने ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला मराठा म्हणून थांबवावं. ट्रॅप यशस्वी होणार नाही, होऊ सुद्धा दिला जाणार नाही. उलट नाविलाज होईल. मग मराठी तुम्हाला मग रिंगणात घेणार तुमच्या नेत्याला. त्याला नाविलाज आहे आमचा. तुम्ही मराठीचे मुद्दे पाडायला निघाल्यावर तुमचा कोण विचार करणार आहे? तुमचा कोण नाही विचार करणार. आणि ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस कळत असतं. असंच त्या बोला बी वाटलं होतं. सरकार माया मागं आहे, मग कोण काय करीन आता. मीडिया माझ्यासाठी उपलब्ध करून दिली,
मिकाचा कच बोलणं आता त्याच्या ध्यानात न राहिला आपल्या मागे बी अंधारे बुडा खाली म्हणून. जेव्हा त्याचा बुडा खालचा अंधार निघाला, बलात्कार केलेले हेन तेन, तो म्हणला अयो आता काय हुंब झाली. मग तुला वाटलं होय नुसतं आम्हाला बदनाम केलेलं ऐकायला येईल आणि तू तसंच झाकून ठेवते. मराठी आहेत, दुसऱ्या आरोपातच झाले. मराठीने गपागपाच बाहेर काढले सगळं. इतके भयानक पेपरचे त्याचे कातरण टाकलेले ते वाचू सुद्धा वाटत नाहीत. इतके भयानक आहेत यांचे कारनामे. तसं प्रत्येकाच्या पाठीमागा अंधार असतो. तुम्ही नेत्याचं ऐकून अमुक टाकतान, तुम्ही मीडियात बोलतान, सोशल मीडियावर बोलताल, त्याला खुश करायचा प्रयत्न करतान. इकडून शांतता आहे म्हणून तुम्हाला वाटतंय धकलं, आपलं कोणी काही करू शकत नाही. इकडून मी शांतता राहा म्हणतोय. तुम्ही व्हिडिओ टाकणार, अंधार प्रत्येकाच्या खाली असतो. कशा निमित्ताने, कशाच्या ना कशाच्या म्हणतो मी तुम्हाला. वैयक्तिक लांबपर्यंत कुंकड बी, पाहुण्या रावळ्यात गावाकडं कुंकड बी असतोच अंधार. हा, मग ते सगळं निघत असतं. आणि मग माणसाला वाटतं उगाच आपण याच्यात पडलो, जसं ते याला वाटलं की आपला बलात्कारापर्यंत लोक जातीला माहित नव्हतं. मग लोक मराठी जातीला कापायला निघालं, मराठी जात तो बुडापर्यंत जाणार, तो मूळ जाळ शोधून आणणार म्हणजे आणणार, मूळ जाळ शोधून. आणि प्रत्येकाच्या मुळ्या जाळीत काही ना काहीतरी असतंच. हा, त्यामुळं दुसऱ्याचे वाशे मोजू नये. जात मारासाठी तुम्हाला मिळून मिळून थोडेफार पैसे मिळतील, एखादबार गाडी गुडी फिरायला देते, गळ्यात हात टाकून हिंडते. उपकार प्रत्येकाचे प्रत्येकावर असते. त्या उपकारासाठी जातीच्या मुंडक्यावर पाय नसतो द्यायचा. त्या उपकारासाठी उपकार भाग हा वेगळा, मित्रत्व भाग हा वेगळा, आणि जात ही भाग खूप वेगळा आहे. मित्रत्वासाठी एखाद्या बार उपकार केलाय म्हणून काय जातीचं मुंडक, जातीला काय औषध पाहिजे काय, असं नसतं. प्रत्येकाच्या मागं काही ना काहीतरी असतं, प्रत्येकाच्या. त्यात कोणाला सुट्टी नाही. पाटील साहेब, उद्या राज्यभरात हा रास्ता रोको होणार आहे, मात्र तुम्ही कुठं असणार? तुम्ही देखील त्या रास्ता रोकोमध्ये सामील होणार आहे का तुम्ही इथेच बसून आमरण उपोषण करणार? आमच्या अंतरवालीत बी रस्ता रोको होणार आहे. मग पुलावर नाही, आमच्या गावात होईल जिथं गावकऱ्यांनी ठरलेलं असेल तिथं. इथं गावाचं आंदोलन ठरलेलं आहे ना. तुम्ही त्यात सहभागी होणार? हा, चलत हळूहळू जाऊन बसन ना तिथं. मला चालता येणार नाही, पण बहुतेक गावकरी आहेत ना. मी तर सगळ्या राज्यातच आहेत, मी कुठं नाही, मी सगळ्या राज्यातच. फक्त लेकी बाळींसाठी, परीक्षासाठी काही समाज बांधवांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी खूप खस्ता खाल्लेलं साथ दिली जाते बांधवांनी. त्याच्यासाठी फक्त थोडा बदल केला. आम्ही काही केलं नाही. निवेदन रोज देणार, फक्त धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देणार आहेत, रास्ता रोकोच्या माध्यमातून देणार. तर नाही आले स्वीकारायला तर रास्ता रोको करणार. मग सरकारची ते रास्ता रोको, मग ती जबाबदारी त्यांची. ते येणार नाहीत म्हणलं आम्ही निवेदन कोण स्वीकारणार? धरणे आंदोलनात सकाळ संध्याकाळ 2 टाइम कार्यक्रम घ्या, म्हणजे गावकऱ्यांना बी आरक्षणाबद्दलची माहिती मिळते. आपलेही लेकरं हुशार होतात, आपलेही लेकरं भाषण शिकतात, शिवचरित्र शिकतात, मुलं मुली बी देत चालतील, अडीअडचणी कमी येतील. पेपरच्या काळात विद्यार्थ्यांना बी अभ्यासाला यायला त्याला त्रास होणार नाही. उशीर झाला तरी ट्रॅफिकमुळं मागं पुढं त्यांनाही काही निर्माण होणार नाही. काही विदूषक लोक आहेत, जाणून बुजून मधीच कुठं ट्रॅफिक जाळपोळ करून पॅक करतील, मुलं मुली एखाद्या दिवस तिकडेच राहतील, काय होऊ शकतं. त्यामुळे उद्याचा रास्ता रोको फायनल 11 ते 1 होणार म्हणजे होणार. राज्यातल्या प्रत्येक गावात 1च्या नंतर त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात. आपण आपल्या गावात ग्रामपंचायत समोर मोठ्याला धरणे आंदोलन करायचे, जनावरं ढोरं सगळं घेऊन 10 वाजाच्या आत निवेदन द्यायचं. धरणे आंदोलन आपलं कायमस्वरूपी सुरू, रात्रंदिवस. गावकरी तिथं संध्याकाळी काय कीर्तन ठेवतील, काही व्याख्यान ठेवतील, गावातले मुलं काही मार्गदर्शन करतील, अशी स्वरूप चालून द्यायची. पण 3 मार्चचं रास्ता रोको होणार म्हणजे होणार, आणि इतका ताकदीचा होणार की खूप ताकदीचा होणार. म्हणजे जनावरं बैलगाडी घेऊन धरणे आंदोलनात सामील व्हा असं आव्हान आहे? हो, सगळे आपण आपले. पाटील, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुलांना मुलींना शिकायला मिळेल, भाषण करतील, नेतृत्व घडेल. म्हणजे हा तुमचा रास्ता रोको म्हणजे नेतृत्व घडवण्याचा कार्यक्रम आहे का? नाही, मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे. तेच नेतृत्व मार्गदर्शन सगळं. काय लेकरं आरक्षण शिकतात, शिकवतात, ज्यांना माहीत आहे त्यांना आणखीन जास्तीचं मार्गदर्शन करतात. लेकरं बिले हुशार आहेत आजकाल. ते मुलं मुलींचं त्यांच्यातलं स्किल म्हणून आपण बाहेर येतं, की ती हुशारी बाहेर येते. ते लेकरांची दबून राहत नाहीये. मुलं मुली भाषणं करते संध्याकाळी, लक्षात येऊन जातं आपले लेकरं सुद्धा हुशार आहेत. आरक्षणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे काय नाही
आणि मुलं हे मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्याच्यात जात नसते. प्रत्येकाला कोणाच्या लेकराचा पेपर गेला नाही पाहिजे, त्याचं वर्ष वायाला जाईल, वर्ष वायाला जाईल. मग ते मराठ्यांचं असलं तर किती वाईट वाटेल आणि इतराचं असलं तरी किती वाईट वाटेल. त्यामुळं लेकरं हे आपण जातीत नाही तोलायचे. त्यामुळंही आणि खूप सामाजिक कार्यक्रम आहेत, राजकीय तर विषयच नाही आहे. 24 पासून त्यांनी आपल्या दारात यायचंच नाही, ते तर फायनली बाकी काहीच बदल नाही केलेला, बाकी कसलाच बदल नाही. 24लाच फक्त रास्ता रोको आहे ठरल्याप्रमाणे. त्याच्यानंतर 1च्या नंतर दुपारी लगेच 24लाच, 25ला बी नाही, लगेच 24ला संध्याकाळी धरणे आंदोलन सुरू आपण आपल्या गावात. आणि 25ला दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा बैठक लावली. थोडा पुन्हा यायला समाजाला त्रास होईल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो समाजाची, पण यावं, कारण पुढची दिशा ठरवणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. शक्यतो सगळेच या एकदा. मग आपण आपल्या गावातच राहायचं निवडणुकीसारखं. लोक नाही म्हणत का गाव सोडायचं नाही आता, तसं मग आपण आपलं गाव सोडायचंच नाही. बरोबर यांना जेरी सांगतो मी, थोडं मय बी काही आडे समजून मराठा समाजाने घ्या. मी बरोबर ठेप्याला आणतो यांना. मागं फिगं सरकत नाही, गैरअर्थ कोणी काढायचा नाही, गैरसमज सुद्धा. मागं फिगं नाही, थोडंसं एक पाऊल मागं पुढं सरकावं लागत असतं, हे करावं लागत असतं. थोडेसे डाव लक्षात घ्यायला लागते. मराठा समाजाने समजून घेऊन हुशारीने राहायचंय. आरक्षण अंमलबजावणीची मिळवायची, फक्त हुशारीने पावलं उचलायचे. एक दिवस रास्ता रोको 24ला करा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात सुरू करा. दादा, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण सरकारनं दिलेलं आहे, तरीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू. जनतेला त्रास होणारच नाही, तुम्हाला होणार आहे. जनतेला होणारच नाही, जनतेच्या अंगावर घालूच नका, कोलू नका उगच. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी लवकर करा. आणखीन त्रास झालेला नाही, जनतेवर कोलू नका. तुमची जबाबदारी आहे, न्यायालयावर सुद्धा ढकलून देऊ नका. सरकार म्हणून तुमच्यावर जबाबदारी घ्या, न्यायालयावर नका ढकलू. मान्य न्यायालय हे सर्वांसाठी आहे, तुमच्यासाठी तसं आमच्यासाठी पण आहे. त्यांच्यावर ढकलू नका. याचिका करता पुढं करून, तुम्ही याचिका करता, तुम्ही पुढं केलेला आहे. हो, तुम्ही पुढं केलेला याचिका करता आणि तुम्ही न्यायालयावर ढकलून द्यायला लागलात. मान्य न्यायालयावर ढकलू नका, जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वीकारा आणि अंमलबजावणी करा. तुम्हाला त्रास द्यायची आमची इच्छा नाही आहे. आम्ही उद्या आंदोलन बंद करतो, अंमलबजावणी करून टाका. बोलल्याप्रमाणे गुन्हे ते सगळे मागे घ्या, हैदराबादचं गॅजेट घ्या. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की सगळी सोयरेबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. याबाबत शंका असेल तर जरांगे पाटलांनी त्यांच्या बाजूने कायदेतज्ञ द्यावेत आणि त्यांनी शासनाशी चर्चा करावी. यातून असलेले सर्व गैरसमज दूर होतील असे आवाहन चंद्रकांत पाटील यांचे. चंद्रकांत दादाला आव्हान, या उद्या सकाळी चर्चेला तयार आहेत आम्ही. या चर्चेला अंतर्वालीत तयार आहेत आम्ही. 1 तारखेला ते यायचंच आहे ना तुम्हाला, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यासह दादा अंतर्वालीत. तुम्हाला सगळ्याला यावंच लागणार आहे. मराठा समाज वाट बघतो इकडं. आता आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसं तुम्हाला प्रश्न थोडंसं सांगणार आहेत की आमच्या नातवाला द्या म्हणून. येत्या मायबाप म्हातारा समाज आहे, तुमच्याशी चर्चा करणार आहेत सगळे. राज्य सरकारशी, विरोधी आमदारांशी तुम्हाला काय सांगणार आहेत. अंमलबजावणी करा हे निवेदन तुम्हाला देणार आहेत. या निवेदन घ्यायला मायबाप आहे, वडीलधारी मंडळ म्हणजे मायबाप आहे, त्यांच्या भेटीला या, त्यांच्या दर्शनाला या. निवडणुकीच्या दिवशी दर्शनाला येता का फक्त, अगोदरच्या दिवशी बी या. वयोवृद्धात देव असतो. चलो, धन्यवाद.